सूर्यप्रकाश ठरवतो आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा प्रवास। सौरमालेमध्ये जसा सूर्यप्रकाश एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर जातो तसाच आपला जीवन ते मृत्यू हा प्रवास आहे मित्रांनो। चला तर मग समजून घेऊयात। सर्वात आधी प्रकाश सूर्यामध्ये तयार होतो। ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्म्याचा कारक म्हणलं गेलेलं आहे, म्हणूनच जन्माआधी आगमन होतं ते आत्म्याचं। त्यानंतर हा प्रकाश बुध ग्रहावर जातो। बुधाला कुमार म्हणलं गेलंय आणि ती वाणीची देवता सुद्धा आहे। त्यामुळेच बाळ किती जरी लहान असलं तरी त्या अवघ्या 1 ते 2 वर्षात बोलायला शिकतं, त्याची वाढ होते आणि त्याला कुमार अवस्था प्राप्त होते। त्यानंतर हा प्रकाश शुक्र ग्रहावर जातो। शुक्र म्हणजे यौवन, प्रेम आणि आकर्षण, व्यक्ती वयात येते। त्यानंतर हा प्रकाश स्वतः पृथ्वीवर येतो। मी कोण, माझं अस्तित्व काय, हा प्रश्न इथूनच निर्माण होतो। त्यानंतर हा प्रकाश मंगळ ग्रहावरती जातो। मंगळ म्हणजे आपल्या आयुष्याची सगळ्यात ऊर्जावान स्थिती। करिअर, संघर्ष, महत्वाकांक्षा हे सगळं मंगळामुळेच प्राप्त होतं। त्यानंतर हा प्रकाश गुरु ग्रहावर जातो। गुरु म्हणजे विस्तार, लग्न, मुलंबाळ, संपत्ती, इज्जत हे सगळं गुरुच्या आशीर्वादामुळेच प्राप्त होतं। त्यानंतर प्रकाश शनी ग्रहावर जातो। शनीला ज्योतिषशास्त्रात म्हातारा म्हणलं गेलेलं आहे, म्हणूनच माणूस थकतो आणि जसा सूर्यप्रकाश सौर्यमाला सोडतो तसाच आपला मृत्यू होतो। असा एक्सक्लुझिव्ह कंटेंट पाहण्यासाठी ग्रहलिखित नक्की सबस्क्राईब करा।